विद्यार्थी मित्रांनो, नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे आनंद हरवला. जुन्या काळामध्ये एक राजा होता. भरपूर गर्भ श्रीमंत असा राजा. राजा म्हणल्यावर राजा शेवटी. अनेक नोकर चाकर सगळ्या सुख सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. परंतु राजांना अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासलं होतं. राजा आजारी होता. त्या राज्यामधले अनेक वैद्य आले, हाकीम आले, सगळ्यांनी त्याच्यावरती उपचार केले. सगळ्या प्रजेला राजाबद्दल चिंता वाटत होती. परंतु त्या राजाला काही कोणाचा गुण येईना. राजाच्या नेहमी सतत शारीरिक तक्रारी, शारीरिक व्याधी त्याच्या नेहमी सुरू असत. आणि मग हे ऐकल्यानंतर त्या राज्यामध्ये असणारा एक वयोवृद्ध माणूस त्या ठिकाणी आला. त्याने राजाला नमस्कार केला आणि मला, राजेसाहेब, मी तुम्हाला एक उपाय सांगू का? तुम्ही नक्की बरे व्हाल. सगळे पाहत राहिले त्या आजोबाकडं. राजा म्हणे, ठीक आहे, सांगा. ते म्हणे, तुम्ही काय करा, एका आनंदी माणसाचा शर्ट घाला, म्हणजे तुम्ही काय व्हाल, आनंदी व्हाल. आता शेवटी राजा तो. राजाने लगेच आदेश दिला. राज्याच्या चारही दिशेला घोडेस्वार पाठवल्याने सांगितलं की ज्या ठिकाणी आनंदी माणूस दिसेल त्याचं शर्ट घेऊन या. गेले ना सैनिक आनंदी माणूस शोधायला. जो आनंदी माणूस आहे तो शोधायला गेले. गेल्यानंतर राज्यभर फिरले, पण कोणीच त्यांना आनंदी माणूस सापडला नाही. सगळेजण काही ना काही व्याधीमध्ये, काही ना काही त्रासामध्ये, काही ना काही समस्याग्रस्त होते. शेवटी ते वैतागून परत आले. परत आल्यानंतर सगळा दरबार चिंतेमध्ये पडला की आनंदी माणूस भेटला नाही बुवा. मग शेवटी राजाने ठरवलं की आता मीच आनंदी माणूस शोधायला जातो. राजा दरबाराच्या बाहेर पडला. उन्हाळ्याचे दिवस होते, रखरखत ऊन होतं. राजा बाहेर आल्यानंतर एका रस्त्याच्या कडेला रस्त्याचं काम चालू होतं. त्या ठिकाणी बाजूला एक आंब्याचं हिरवगार झाड होतं. त्या झाडाखाली जाऊन राजा आरामासाठी, विश्रांतीसाठी बसला. आणि त्या ठिकाणी त्या उन्हामध्ये काम करणारे कष्टकरी मजूर त्या ठिकाणी खडी फोडण्याचं काम करत होते. त्यातला एक मजूर थोडा विसावा घेण्यासाठी, पाणी पिण्यासाठी त्या आंब्याकडे येत होता. आणि तो त्या राजा त्या आंब्याखाली बसलेला होता. तो मजूर त्या आंब्याजवळ आल्यानंतर राजाने त्याच्याकडे पाहिलं. पायाच्या नखापासून केसापर्यंत घामानं लथपथ झालेला मजूर आला. त्या ठिकाणी थंडाचं पाणी बिणी प्याला. राजाने विचारलं, अहो, तुम्ही सुखी आहात का, आनंदी आहात का? तो म्हणे, हो, मी परिपूर्ण सुखी आहे, आनंदी आहे, चांगला रोजगार उपलब्ध आहे, शांत झोप लागते, मला काही कमी नाही, मी आनंदी आहे. त्या क्षणी राजाला उमगलं की खरं सुख, खरा आनंद हा कशामध्ये आहे? घाम गाळण्यामध्ये आहे, श्रमामध्ये आहे. आणि अरे, आपण या माणसाला जर शर्ट मागावं तर याच्याच अंगावरती शर्ट नाहीये, हाच नुसत्या धोत्रावरती काम करतोय, आपण याला काय शर्ट मागावं? परंतु त्या आजोबाला जे सांगायचं होतं ते राजाला कळालं की श्रमामध्ये जो आनंद आहे ते आरामानं लाभत नाही. तुम्ही जर आराम केला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच आरोग्य लाभणार नाही. तुम्हाला श्रम करावेच लागणार. राजानं ठरवलं. राजा सरळ राजमहालामध्ये आला आणि दुसऱ्या दिवशीपासून राजानं स्वतः कष्ट करायला सुरुवात केली. बागेमध्ये जाऊन काम कर, खड्डे खोद, झाडांची आळी कर, वेगवेगळ्या प्रकारची तो कामे करू लागला. घाम गाळू लागला. दिवसातून आपल्या शरीरातून एकदा तरी घाम निघेल याची काळजी तो घेऊ लागला. आणि तेव्हापासून राजा काय झाला, राजाचे सगळे आजार हळूहळू काय झाले, बरे झाले. राजानं त्या आजोबाला बोलून घेतलं, त्यांना बक्षीस वगैरे दिलं. त्या कामगाराला पण बोलून घेतलं, त्याला पण बक्षीस दिलं. आणि राजाला त्या दिवशी काय झालं, श्रमाचं महत्व कळालं. काय बोध घ्यायचं मित्रांनो या कथेतून? अरे, आज आपण इतक्या शारीरिक सुविधा बनवून ठेवलेल्या आहेत की आपल्या शरीराच्या आजाराविरुद्ध लढण्याची शक्तीच कमी होत चालली. परिणामी काय व्हायला लागलंय, आपण या आजारामध्ये अडकत चाललोय. बरोबर आहे की नाही? विज्ञानानं माणसाचं जीवन सुखावं केलंय, परंतु तेवढंच आळशी पण केलंय. आपण जो आहार घेतो की नाही, जे प्रोटीन्स घेतो, जे मिनरल्स घेतो, जे कार्बोहायड्रेट्स घेतो, की एवढं जे घेतोय की नाही, यातले आपल्या 10% पण कॅलरी, जे रिकाम टेकणे माणसं आहेत ना, ज्यांना श्रमाचं काम नाही, अशा माणसांच्या 10% पण कॅलरीज खर्च होत नाहीत. त्यामुळे मग विविध प्रकारचे आजार काय होतात, आपल्या पाठीमागे लागतात. बरोबर आहे की नाही?
बघा, अनेक असे कर्मचारी आहेत, अनेक असे पेन्शनर आहेत, वाईट वाटतं. त्यांचा अर्धा खर्च हा, अर्धी पेन्शन ही गोळ्या आणि औषधावरतीच काय होते, खर्च होते. म्हणून निरोगी राहायचं असेल, आनंदी जीवन जगायचं असेल, तर त्या आनंदी जीवनाचं एकच रहस्य आहे, ते म्हणजे तुम्ही दररोज थोडं श्रम केलं पाहिजे, योग केला पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे. आणि हाच काय आहे, खऱ्या आनंदी जीवनाचा काय आहे, मूलमंत्र आहे. खूप खूप धन्यवाद.